नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, गणपती वेकेशन चालू आहेत. वेकेशनमध्ये आपण भरपूर सारं स्वीट खाल्लेलं आहे, स्वीट बनवलं होतं घरी. तर आज आम्हाला काहीतरी चटपट असं खाण्याची इच्छा झाली होती, मुलांची देखील. तर आज मी बनवलेले आहेत समोसे. खूपच छान प्रकारे आपले समोसे तयार झालेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत, क्रंची झालेले आहेत, यमी झालेले आहेत. आणि फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी जर शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे, मटार आपण स्वच्छ निवडून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर मी ही थोडीफार मटार ठेवली होती फ्रीजरमध्ये. तर ही मटार आपण यूज करणार आहोत. तर आपण मैदा घेतलेला आहे, बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण समोसाची भाजी बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण जिरं, मोहरी आणि बडीशोप याची फोडणी देणार आहोत तेलामध्ये. हे सर्व चांगल्या प्रकारे तडतडले गेले, गरम झाले तेलामध्ये की नंतर आपण त्यामध्ये हिंग ॲड करायची आहे. सर्व चांगले गरम झाले की नंतर आपण आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि थोडंफार हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आलं लसूण भाजलं जाईल. नंतर आपण त्यामध्ये मिरची आणि कांदा मिक्स करायचा आहे. कांदा आणि मिरची देखील आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा मिरची आपण जास्त भाजला नाही तरी चालेल. नंतर आपण त्यामध्ये स्वच्छ निवडून धुवून घेतलेली मटार 1 वाटी त्यामध्ये ॲड करायची आहे आणि कांदा आणि मिरची सोबत ते देखील आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर चांगल्या प्रकारे कांदा, मिरची आणि मटार भाजली गेलेली आहे. नंतर आपण उकडलेले बटाटे त्यामध्ये ॲड करायचे आहे. त्यामध्ये मी धना पावडर ॲड केलेला आहे. थोडासा आपण त्यामध्ये गरम मसाला देखील ॲड करायचा आहे. नंतर आपण त्यामध्ये चाट मसाला ॲड करायचा आहे. नंतर आपला 1 चमचा घराचं तिखट, लाल तिखट ॲड करायचं आहे. चवीपुरते मीठ, 1 चमचा हळद ॲड करायची आहे आणि हे सर्व ॲड करून झाल्यानंतर आपण स्मॅश करून घ्यायचा आहे बटाटा. कारण आपल्याला भाजीसाठी जेव्हा समोसाची भाजी आपण बनवतो तेव्हा आपल्याला स्मॅश केलेला बटाटा लागतो आणि बटाटा अगदी चांगला शिजला गेला की स्मॅश अगदी खूप छान प्रकारे होतं. तर बघा, आपली भाजी मिक्स करून झालेली आहे, सर्व एकत्र करून झालेलं आहे आणि सर्व बटाट्याला, मटारला चांगल्या प्रकारे मसाला लागलेला आहे. खूप छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे समोस्यासाठी. नंतर आपण ते झाकून ठेवणार आहोत साईडला. एका बाउलमध्ये मी गव्हाचे पीठ आणि मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये गव्हाचे पीठ देखील मी ॲड केलेलं आहे. चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे. आपण ओवा 2 चमचा घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे मी घेतलेले आहेत कारण चमचा खूप लहान आहे. नंतर आपण त्यामध्ये तूप ॲड करायचे आहे आणि आपण ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे, पाणी ॲड न करता. तर पीठ बघा अशा प्रकारे होईल. नंतर आपण हळूहळू करून त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि जास्त घट्ट आपण पीठ मळायचं नाही आहे. नॉर्मल अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा पीठ आपलं तयार होतं आहे. नंतर त्यावरती थोडंसं आपण तेल ॲड करायचं आहे. तेल लावून बऱ्यापैकी आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आपले समोसाचे पीठ मळून तयार झालेले आहे. आता आपण एक पिठाचा गोळा घेणार आहोत. त्याला थोडेसे आपण पीठ लावायचे आहे आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे. तर पोळी लाटतो त्याप्रमाणेच लाटलं तरी चालेल किंवा आपण
त्याचा शेप असा लांबडा असा करू शकतो, पण मी गोल आकाराचीच पोळी लाटलेली आहे। नंतर आपण त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। पोळीचे जेव्हा आपण 2 भाग करू ते अशा प्रकारे दिसतील। तर बघा 2 भाग झालेले आहेत पोळीचे। तर अशा प्रकारे आपल्याला समोसा बनवण्यासाठीचा शेप हवा आहे। तर आपण भाजी साईडला काढून ठेवलेली होती ती आपण घेणार आहोत। तर आपला पोळीचा एक भाग जो आहे, आपण 2 भाग केले होते, तो भाग असा घ्यायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे। फर्स्ट आपल्याला जो खालचा भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे, नंतर जो वरचा भाग आहे तो हळूहळू फोल्ड करत यायचा आहे। नंतर हा टोपीसारखा शेप दिसेल, त्यामध्येच आपण समोस्याची भाजी जी केली होती ती त्यामध्ये ॲड करायची आहे। जेवढी भाजी बसेल त्या प्रमाणात आपण त्यामध्ये भाजी बसवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे खालच्या भागाला तो फोल्ड करून घ्यायचा आहे, चिटकवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे, जेणेकरून आपण जेव्हा समोसे तळणार आहोत त्यावेळेस ते तेलामध्ये सुटले जाणार नाही, भाजी बाहेर येणार नाही समोस्यामधून। म्हणून आपण फोल्ड करताना अगदी व्यवस्थित चांगल्या प्रकारे एकामेकाला चिटकवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपण ते चिटकवून घ्यायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपला समोस्याचा शेप बघा तुम्ही, खूपच छान प्रकारे शेप झालेले आहेत समोस्याचे। आणि फोल्ड झाले आहेत का नाहीत ते चेक करूनच आपण तेलामध्ये सोडणार आहोत, जेणेकरून आपलं तेल खराब नाही होणार। तर मी कढईवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले होते, तर आपण एक एक करून समोसे त्यामध्ये सोडणार आहोत। स्टार्टिंगला आपण अगदी बारीक गॅसच चालू ठेवायचा आहे, नंतर आपण थोडं थोडं करून आपण मोठा गॅस करू शकतो, कारण आपली भाजी तर शिजलेलीच आहे। आपला वरचा भाग जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे, जे पीठ आहे ते चांगलं फ्राय झालं पाहिजे। तर बघा हळूहळू त्या समोस्यांचा कलर चेंज होत आहे। कुरकुरीत अशा पद्धतीने फ्राय करण्यासाठी अगदी मंद आचेवर भाजलं तरी चालेल, पण ते जास्त कडक होतील, त्यामुळे आपण थोडासा नॉर्मल गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे समोसे फ्राय होतील। तर समोस्याला कलर खूपच छान प्रकारे आलेला आहे आणि समोसे आपले तयार झालेले आहेत। तर ते आपण एक एक करून बाहेर काढून घेणार आहोत। समोसे काढताना असे साईडला पकडून ठेवायचे, जेणेकरून त्यातले जे तेल आहे ते निघून जाईल, तेलकट होणार नाहीत आपले समोसे। तर फ्रेंड्स, यम्मी समोसे, कुरकुरीत समोसे, क्रंची समोसे आपले तयार झालेले आहेत आणि खूप छान प्रकारे दिसत आहेत। तर बघू शकताय तुम्ही की समोस्याचा शेप देखील खूप छान आलेला आहे। तर घरच्या घरी आपण जर समोसे बनवले तर पोट भरून आपल्याला खाता येतात आणि खूपच छान होतात आणि मुलांना देखील खूप आवडतात। तर बघू शकताय खूपच छान प्रकारे भाजी देखील त्यामध्ये मस्त अशी दिसत आहे, खूपच छान कलर आलेला आहे। तर समोस्यासोबत आपण टोमॅटो सॉस खाऊ शकता, चिंचेचा आपण सॉस करून घेऊ शकतो, चिंचेचं पाणी तयार करून घेऊ शकतो समोस्यासोबत खायला, पुदिन्याची चटणी घेऊ शकतो। पण माझ्या मुलांना समोस्यासोबत सॉस आवडतो, टोमॅटो सॉस आवडतो, म्हणूनच मी सॉस आणि समोसे त्यांना खायला दिलेले आहेत आणि खूप छान प्रकारे माझी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला जर रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओसोबत, नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।